ते सगळे रिॲक्शन्स लिहून काढायचे आहेत. ते सगळे रिॲक्शन्स लिहून काढायचे. जेव्हापर्यंत ते रिॲक्शन्स लिहून काढत नाही, समजत नाही, तेव्हापर्यंत आपल्याला पुढच्या लेवल समजणार नाही. एवढं लक्षात ठेवा. यू हॅव टू प्रॅक्टिस. काय झालंय, कसं झालंय, कशी व्हॅलेन्सी निवडली आहे, सगळे बेसिक लेक्चर्स प्रॉपरली बघत या, मगच तुमच्या लक्षात येणार. आपण शिकतो स्कूलमध्ये 8वीला 9वीला 10वीला सगळं शिकतो, पण आपण वरवरचं एकतर पोपट पंचीदार काय आहे ते आहे असंच म्हणून शिकतो. आता तसं शिकू नका, समजून घेण्यासाठी शिका. म्हणजे तुम्हाला कधीही कोणी काही विचारलं त्यावरचा प्रश्न तर लिहिता येईल. ओके. तर लास्ट थोड्या लेक्चर्समध्ये आपण काय बघितलेलं आहे, लास्ट थोड्या लेक्चर्समध्ये आपण पिरियॉडिक टेबल बघितला आहे, मॅटर्स बघितलेत, एलिमेंट्स बघितलेत, कंपाऊंड्स बघितलेले आहेत, कसे असतात काय असतात. ओके. आता आपण काय बघूया, रेडॉक्स रिॲक्शन्स बघूया. काय बघूया, रेडॉक्स रिॲक्शन्स बघूया. तर व्हॉट आर रेडॉक्स रिॲक्शन्स बघा. तुम्ही ऐकलाय ना रेडॉक्स रिॲक्शन, हा आता शब्द ऐकलाय, रेडॉक्स रिॲक्शन. कोणते रिॲक्शन्स आहेत हे, रेडॉक्स रिॲक्शन. हे रेडॉक्स रिॲक्शन आपण मध्ये बघितलंय ना. रेड म्हणजे रिडक्शन, ऑक्स म्हणजे ऑक्सिडेशन. आणि रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय असते, तर सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन and reduction takes place. Simultaneously oxidation and reduction takes place. This kind of reactions are called as what, redox reaction. These kinds of reactions are called as what, redox reaction. तर आता ह्यामध्ये आपण ऑक्सिडेशनचे डेफिनेशन्स बघूया. कशाचे डेफिनेशन बघूया, ऑक्सिडेशनचे डेफिनेशन्स बघूया. मग ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणतो, ॲडिंग ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे आपण काय म्हणतो, ॲडिंग ऑक्सिजन ॲटम किंवा रिमूव्हिंग व्हॉट, हायड्रोजन ॲटम. ॲडिंग ऑक्सिजन ॲटम किंवा रिमूव्हिंग हायड्रोजन ॲटम म्हणजे आपण काय म्हणत होतो, ऑक्सिडेशन्स म्हणत होतो. पण आपल्याला जेवढे काही रिॲक्शन्स मिळतात त्या सगळ्या रिॲक्शन्समध्ये काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिजन ॲडच होतं असं नाही, किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतं असं नाही. मग रिडक्शन म्हणजे आपण काय म्हटलं, ऑक्सिडेशनचं उलट. मग रिडक्शन म्हणजे काय होतं, तर रिमूव्हिंग ऑफ हायड्रोजन ॲटम किंवा ॲडिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम. सॉरी रिमूव्हिंग ऑफ ऑक्सिजन उलट लिहिलं बघा, रिमूव्हिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम और ॲडिंग ऑफ हायड्रोजन ॲटम. सो ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय म्हणत होतो, ॲडिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम किंवा रिमूव्हिंग ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि रिडक्शन म्हणजे काय म्हणत होतो, की रिमूव्हिंग ऑफ ऑक्सिजन ॲटम किंवा ॲडिंग ऑफ हायड्रोजन ॲटम. पण आपल्याला जेवढ्या काही रिॲक्शन्स मिळतात, त्या सगळ्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ॲडच होतो किंवा हायड्रोजन रिमूव्ह होतं असं नाही होत. मग त्यासाठी मोर डिटेल्ड कन्सेप्ट पाहिजे होती. मग त्या मोर डिटेल्ड कन्सेप्टमध्ये आपल्याला असं माहीत झालं की जेवढे काय एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचे आपल्याला ॲटॉमिक नंबर माहीत आहेत. ॲटॉमिक नंबर माहीत आहेत म्हणजे बाहेरच्या शेलमधल्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स माहीत आहेत. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन माहीत आहेत तर तो किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन काय करू शकतो, गेन करू शकतो, ह्याची आपल्याला आयडिया होती. म्हणून मोर प्रिसाइजली बघा मी काय सांगते, मोर प्रिसाइजली एक डेफिनेशन दिली. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन द प्रोसेस in which loss of electron takes place. The process in which loss of electron takes place. ओके, इथं बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऑक्सिडेशन द प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. अशी प्रोसेस किंवा अशी रिॲक्शन ज्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो ह्याला आपण कोणती प्रोसेस म्हणतो, तर ऑक्सिडेशन म्हणतो. नेक्स्ट रिडक्शन.
नेक्स्ट काय तर रिडक्शन. हा रिडक्शन जर मी म्हटला तर रिडक्शन मध्ये काय म्हणणार, द प्रोसेस इन विच gain of electron takes place. The process in which loss of electron takes place आणि reduction म्हणजे काय, the process in which gain of electron takes place. हे प्रोसेस किंवा रिॲक्शन्स आहेत. मग मी तुम्हाला म्हणतं की जे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन आहे हे सायमल्टेनियसली होतं. काय होतं, सायमल्टेनियसली होतं. मागच्या याच्यामध्ये आपण रिॲक्शन्स बघितलेले, राईट. मागच्या याच्यामध्ये काय बघितलेले होते, रिॲक्शन्स बघितलेले होते. तर त्यातली एक रिॲक्शन घेते, मॅग्नेशियम आणि काय घेते, ऑक्सिजन देताना काय देतो तर MgO. कारण मॅग्नेशियम हा कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो, ग्रुप 2, म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आणि ऑक्सिजनची -2 MgO. पण आपल्याला एक लक्षात घ्या की आपण खूप सारे पॉईंट अजून डिस्कस नाही केले. म्हणजे काय तर खूप सारे एलिमेंट फ्री स्टेटमध्ये असतात अर्थवर एक्झिस्ट होताना, आणि खूप सारे एलिमेंट कंबाईन स्टेटमध्ये असतात अर्थवरती एक्झिस्ट होत असतात. अर्थवरती एक्झिस्ट होत. त्या केसमध्ये ऑक्सिजन जो आहे हा अर्थवर फॉर्म होताना O2 म्हणूनच तुम्हाला दिसेल. फ्री म्हणजे एलिमेंटल स्टेट म्हणजे अर्थवर जेव्हा ऑक्सिजन फॉर्म होतो तो काय म्हणून होतो, O2. एलिमेंटल स्टेट त्याची अर्थवरची कोणती आहे, O2. त्याचं रिझन काय, एका ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. मग इथं आणि ऑक्सिजन घेते, त्याचे किती इलेक्ट्रॉन असतात, 1 2 3 4 आणि किती असतात तर 5 आणि काय असतात तर 6. तर काय होतं, अजूनपर्यंत आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बघितलेलं नाही. कधीही कोणताही सबस्टन्सचा ऑक्टेट काय व्हायला पाहिजे, कंप्लीट व्हायला पाहिजे. मग त्या केसमध्ये काय होतं की हे 2 ऑक्सिजन जे आहेत हे जवळ येतात. 2 ऑक्सिजन काय येतात, जवळ येतात. जवळ येऊन काय करतात, ह्याचे 2 इलेक्ट्रॉन्स हा या ऑक्सिजन बरोबर शेअर करतो आणि ह्याचे हा ऑक्सिजन ह्याचे 2 इलेक्ट्रॉन ह्याच्या बरोबर करतो. शेअरिंग झालं. काय झालं, शेअरिंग झालं. आणि त्या शेअरिंग मध्ये एका ऑक्सिजननं स्वतःचे 2 आणि दुसऱ्या ऑक्सिजननं स्वतःचे 2, तसे शेअरिंग किती इलेक्ट्रॉन झाले तर 4. मग टोटल इलेक्ट्रॉन किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8. टोटल ऑक्सिजन किती झाले, 8. म्हणजे हे O2 जेव्हा आपण लिहितो तर O2 हा O डबल बॉन्ड O असतो. काय असतो O2 हा कसा असतो तर O डबल बॉन्ड काय असतो तर O. हे समजून. मॅग्नेशियम हा मेटल आहे, हा फ्री स्टेटमध्ये असतो. मॅग्नेशियम हा मेटल आहे, हा कोणत्या स्टेटमध्ये असतो, फ्री स्टेटमध्ये असतो. पण ऑक्सिजन ही गॅशियस स्टेट आणि तो कंबाईन स्टेटमध्ये अर्थवरती एक्झिस्ट होतो. मग कंबाईन स्टेटवरती अर्थवरती एक्झिस्ट होताना कसं होतं तर O2. मग एका ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन लागतात, तर 2 ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत, 4. म्हणून मी मॅग्नेशियम पण घेताना किती घेते, 2 मॅग्नेशियम घेते. आता नॉर्मली पहिला मी तुम्हाला रिॲक्शन लिहून दाखवते. काय होतं, हा मॅग्नेशियम जो आहे, हा मॅग्नेशियम जो आहे, एकच मिनिट, हे बघा, हा मॅग्नेशियम जो आहे, हा मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. Mg2++2 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. आणि मॅग्नेशियम कसं असतं, 2 काय असतं, 2 8 काय असतं, 2 असतं. आणि 2+ म्हणजे 2 8 झालं. तसं ऑक्सिजन जो आहे तो 2 काय आहे, 6 आहे. त्यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले, घेतले. तर इथं फॉर्म काय होणार आहे, O2-, कारण 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि इथं कॉन्फिगरेशन येणार 2 8 हे मागचंच सांगतो. पण मला सांगा, मॅग्नेशियम जेव्हा त्याला 2 इलेक्ट्रॉन लूज केले, मग प्रोसेस, ऑक्सिडेशन प्रोसेस काय म्हटले, द प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. ही ऑक्सिडेशन आहे. हा ठीक आहे. मग ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात ती कोणती आहे, ऑक्सिडेशन आहे. ठीक आहे. आणि ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन काय होतात, गेन होतात. बघा, द प्रोसेस इन विच गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज व्हॉट, रिडक्शन. मग इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर इलेक्ट्रॉन काय झाले, गेन झाले. इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर इलेक्ट्रॉन काय झाले, गेन झाले. ह्याचं जर ऍड केलं तर LHS साईडला 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि RHS साईडला पण किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन. सो मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन ॲटम
देताना काय देतो MgO. पण ह्याला मोर बॅलन्स्ड वेमध्ये, मोर बॅलन्स स्टेटमध्ये जर आपल्याला ही रिॲक्शन लिहायची असेल तर आपण घेताना 2 मॅग्नेशियम घेतो आणि ऑक्सिजन एलिमेंटल स्टेटमध्ये किती असतो 2, कारण 2 Mg घेतले तर 2 Mg2 प्लस इलेक्ट्रॉन किती होणार आहे 4. O2 घेतला म्हणजे 2 ऑक्सिजन ॲटम घेतले तर एक ऑक्सिजन ॲटम 2 इलेक्ट्रॉन घेतोय, तर 2 ऑक्सिजन ॲटम किती इलेक्ट्रॉन घेणार आहेत 4 इलेक्ट्रॉन घेणार आहेत आणि काय होणार आहे 2O2 मायनस. मग 2Mg प्लस प्लस O2 मायनस देताना काय देतं 2Mg2 प्लस प्लस O2 मायनस 2O2 मायनस. हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि निगेटिव्हली चार्ज आहे आणि हा अट्रॅक्ट होतो आणि देतो 2MgO मॅग्नेशियम ऑक्साईड. मग लॉस ऑफ इलेक्ट्रॉनला काय सांगितलं ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय झालं रिडक्शन. मग ही रिॲक्शन 2Mg प्लस O2 देताना 2Mg प्लस प्लस O2 मायनस जेव्हा देते तेव्हा मॅग्नेशियमने इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे रिडक्शन झालं. म्हणजे सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि काय झालं रिडक्शन. म्हणजे सायमल्टेनियसली ज्याने एकाने इलेक्ट्रॉन दिले दुसऱ्याने इलेक्ट्रॉन काय केले घेतले, मग सायमल्टेनियसली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाला आणि सायमल्टेनियसली काय झालं तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. व्हेन देयर इज अ सायमल्टेनियस लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड सायमल्टेनियसली गेन ऑफ इलेक्ट्रॉन दॅट रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. आणि तुम्हाला जेवढ्या काही अर्थक्वेक दिसतात ते मोस्टली सगळे रेडॉक्स रिॲक्शन दिसतात. आपली ग्लुकोज जो ऑक्सिडाइज होऊन कार्बन डायऑक्साइड वॉटर आणि एनर्जी देतो ती ही रेडॉक्स रिॲक्शन आहे. करोजन रेडॉक्स रिॲक्शन आहे, ब्लिचिंग रेडॉक्स रिॲक्शन आहे, फोटोसिंथेसिस रेडॉक्स रिॲक्शन आहे. कारण त्या प्रोसेसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की एक कोणतरी इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन काय करतोय गेन करतोय. एक इलेक्ट्रॉन काय करतोय लूज करतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन काय करतोय गेन करतोय आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज शुड बी इक्वल टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट इक्वल टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन तर ती बॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शन होणार नाही. त्यासाठी आपल्याला बॅलेन्सिंग करायला लागतं आणि ते बॅलेन्सिंग म्हणजे काय कसं होतंय काय होतंय आपण ह्या वर्षी शिकायचं. बॅलेन्सिंग म्हणजे काय आपण ह्या वर्षी काय करायचं आहे तर शिकायचं. तर एक बेसिक पॉइंट्स लक्षात घ्या की सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस देन इट इज अ रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. मग इन रेडॉक्स रिॲक्शन इथे एक पॉइंट स्टार करून लिहून घ्या पाहिजे असेल तर हे बघा. इन रेडॉक्स रिॲक्शन the loss of electron should always be equal to gain of electron. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड ऑलवेज बी इक्वल टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तरच ती काय आहे तर बॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शन. तरच ती कोणती रिॲक्शन आहे तर बॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे बॅलेन्स रेडॉक्स रिॲक्शन. समजतंय का बघा इथपर्यंत. द प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस ऑक्सिडेशन आहे, द प्रोसेस इन विच गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इज रिडक्शन आहे. आणि ह्या दोन्ही प्रोसेसचं कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे तर रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत. आणि हे जे रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत हे आपल्याला मोस्टली सगळीकडे दिसतात. सगळे मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला काय दिसतील रेडॉक्स रिॲक्शन्स. मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला काय दिसतील तर रेडॉक्स रिॲक्शन. कारण एकानं कोणतरी इलेक्ट्रॉन लूज केलाय दुसऱ्यानं कोणतरी इलेक्ट्रॉन काय केलाय गेन केलाय आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे सेम आहे म्हणून ती रिॲक्शन काय झालेली आहे तर घडलेली आहे. आता बघा या लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन ही जी प्रोसेस जेव्हा घडत असते जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करतो त्यालाही नाव आहे आणि जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतो त्यालाही नाव आहे. तर बघा द सबस्टन्स और एलिमेंट जो असेल तो इथं आता सबस्टन्स आहे. थोड्या केसमध्ये तुम्हाला कंबाईन दिसतील, कंबाईन दिसतील. द सबस्टन्स हू लूजेस इलेक्ट्रॉन इज reducing agent. The substance who loses electron is a reducing agent and the substance who
gains electron is oxidizing agent. असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन लूज करतो तो रेड्युसिंग एजंट असतो आणि असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन काय करतो गेन करतो तो काय असतो तर ऑक्सिडायझिंग एजंट. मग मला ह्या रिॲक्शन मध्ये सांगा की कोण रिड्युसिंग एजंट आहे आणि कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोण रिड्युसिंग एजंट आहे आणि कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोण रिड्युसिंग एजंट आहे आणि कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे बघा ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये बघा ह्याला इलेक्ट्रॉन दिले ना मॅग्नेशियमने इलेक्ट्रॉन दिले मग मॅग्नेशियमने इलेक्ट्रॉन दिले तर हा कोण आहे रिड्युसिंग एजंट आहे. कोण आहे रिड्युसिंग एजंट आहे. आणि ऑक्सिजननं ते इलेक्ट्रॉन काय केले घेतले म्हणून तो कोण आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता एजंट आहे ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येते का काय सांगितलं की एखादी रिॲक्शन रेडॉक्स रिॲक्शन ज्यामध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होते. मग ह्या एवढ्याच डेफिनेशन्स आपल्याला सफिशियंट नव्हत्या का. तेवढ्याच डेफिनेशन सफिशियंट नव्हते तर त्याचं एक रिझन होतं. काय रिझन होतं ओके काय म्हटलं मी की ऑक्सिडेशन ही प्रोसेस काय होती द प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. रिडक्शन ही प्रोसेस होती की ज्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. तर जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करतो तो रिड्युसिंग एजंट असतो. म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला कोणता एजंट मिळतो रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट कोणत्या ह्याच्यामध्ये असतो तर रिड्युसिंग एजंट हा ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये असतो. रिड्युसिंग एजंट हा कोणत्या प्रोसेस मध्ये असतो तर ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये असतो. आणि रिडक्शन मध्ये कोण असतो तर ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कोणता एजंट असतो तर ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कोणता एजंट असतो तर ऑक्सिडायझिंग एजंट असतो. बघा मी काय सांगितलं की ह्या सगळ्या रिॲक्शन्स मध्ये आपण जेवढ्या काही रिॲक्शन्स बघतो मग ते कोणते कोणते रिॲक्शन्स असतील. ज्या काही रिॲक्शन्स असतील कोणते असतील रेस्पिरेशन इंटरसेल्युलर रेस्पिरेशन असू दे फोटोसिंथेसिस असते फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड असू दे अमोनिया फॉर्मेशन असू दे. मोस्ट जेवढ्या ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत प्रेसिपिटेशनच्या सोडून मोस्टली प्रेसिपिटेशनच्या सोडून थोड्या त्या सगळ्या रेडॉक्स रिॲक्शन्स आहेत. कारण त्या सगळ्यामध्ये काय होतं एक काय करत असतो एक त्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन लूज होत असतात आणि दुसऱ्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन गेन होत असतात. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू काय असतो तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू काय असतो तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल्स टू काय असतो गेन ऑफ काय असतो तर इलेक्ट्रॉन असतो. हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणतो. काय म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन्स म्हणतो. आता हे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन बघा आपण काय काय स्टडी करणार आहे. बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय मग ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय हे एक पॉईंट आपलं बघायचं आहे. पण ऑक्सिडेशन नंबर हा पॉईंट बघण्याआधी आपण थोडे पिरियॉडिक टेबल इन डिटेल परत डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. तेव्हापर्यंत आपण त्या सगळे पॉईंट डिस्कस करू शकत नाही. इतकं समज हा जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करतो तो रिड्युसिंग एजंट म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये रिड्युसिंग एजंट असतो. आणि जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन गेन करतो तो कोण आहे ऑक्सिडायझिंग एजंट. मग रिडक्शन प्रोसेसमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट असतं. उलट आहे बघा ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये रिड्युसिंग एजंट आहे आणि रिडक्शन प्रोसेसमध्ये कोण आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट. रिडक्शन प्रोसेसमध्ये कोण आहे तर ऑक्सिडायझिंग काय आहे तर एजंट आहे. बघा एवढं पॉईंट समजलं का. ओके तर बघा आपण काय बघूया टाइप्स ऑफ चेंजेस. नॉर्मली किती टाइप्स असतात हे बेसिक आपल्या 10th स्टँडर्डमध्ये झालेला पॉईंट आहे. मी थोडंसं एक इन डिटेल तेवढं जात नाही. थोडंसं एक काय म्हणतो इंट्रोडक्शन टाइप ऑफ देते. आपण म्हणतो की चेंजेस दोन टाइपचे असतात. फिजिकल चेंज आणि दुसरा कोणता असतो तर केमिकल चेंज. आता
फिजिकल चेंज म्हणजे काय की त्याचं सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्वर्ट करणं किंवा लिक्विड टू गॅसमध्ये कन्वर्ट होणं किंवा गॅस टू लिक्विड किंवा लिक्विड टू सॉलिडमध्ये कन्वर्ट होणं किंवा त्याचं साईज शेप चेंज होणं. त्याचं काय चेंज होणं? साईज शेप चेंज होणं. त्यामुळे त्याच्या कोणत्याही केमिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाही. त्यामुळे त्याच्या कोणत्याही केमिकल प्रॉपर्टी चेंज होत नाही. असे जे चेंजेस असतात त्याला आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे आपण काय म्हणतो? अ फिजिकल चेंज इज दॅट चेंज वेअर देयर इज ओनली अ चेंज इन द स्टेट ऑफ अ मॅटर. एखादा मॅटर जो आहे त्याची फेस चेंज झाली म्हणजे तो सॉलिड टू लिक्विडमध्ये झाला किंवा लिक्विड टू गॅसमध्ये कन्वर्ट झालं किंवा रिव्हर्स गेट टाका, गॅस टू लिक्विड किंवा लिक्विड टू कशामध्ये कन्वर्ट झालाय? सॉलिडमध्ये कन्वर्ट झालाय किंवा त्याची साईज मोठी होती ती छोटी झाली आहे किंवा छोटी होती ती मोठी झालेली आहे. एखादा मटेरियल ब्रेक झाला म्हणून तो केमिकल चेंज नाही आहे. तो कसला चेंज आहे? फिजिकल. फक्त शेप साईज चेंज झाला. शेप साईज काय झाला? चेंज झाला किंवा स्टेट चेंज झाली तर ते काय आहेत? फिजिकल चेंजेस आहेत. आणि हे सगळे फिजिकल चेंजेस कसे असतात? तर रिव्हर्सिबल असतात. सगळे फिजिकल चेंजेस कसे असतात? तर रिव्हर्सिबल असतात. आता केमिकल चेंज म्हणजे काय? केमिकल चेंज म्हणजे असा चेंज की त्या सबस्टन्समध्ये काहीतरी परमनंट चेंज होऊन बसलाय, कोणतीतरी रिॲक्शन घडली, त्याला आपण कसं म्हणतो? तर केमिकल चेंज. फॉर एक्झाम्पल दुधापासून दही तयार होतो. दुधापासून काय फॉर्म होतो? दही तयार होतो. दुधामध्ये लॅक्टोज असतो. दुधामध्ये काय असतो? लॅक्टोज असतो. दूधमध्ये काय असतं? तर लॅक्टोज असतो. तर जेव्हा दूध दहीमध्ये कन्वर्ट होतो तर जो लॅक्टोज आहे त्या दुधामधला तो कशामध्ये कन्वर्ट झाला? लॅक्टिक ऍसिडमध्ये. कशामध्ये कन्वर्ट झाला? लॅक्टिक. म्हणजे लॅक्टोज ऍसिडचा जो स्ट्रक्चर किंवा कंपोजिशन आहे तो काय होतो? चेंज होतो आणि तो कशामध्ये कन्वर्ट होतो? तर लॅक्टिक ऍसिड. आता काय चेंज झाला? त्या एखाद्या मॅटर जर तो कंपाऊंड असेल तर त्याचं स्ट्रक्चर काय होतं? तर चेंज होतं. त्याचं स्ट्रक्चर काय होतो? चेंज होतो. फॉर एक्झाम्पल कर्डलिंग ऑफ मिल्क. कर्डलिंग ऑफ मिल्क हा केमिकल चेंज आहे. का? तर त्याचं कंपोजिशन चेंज झालं. लॅक्टोज हा कशामध्ये कन्वर्ट झाला? लॅक्टिक ऍसिडमध्ये. रस्टिंग ऑफ आयर्न. कशाचं रस्टिंग? आयर्नचं. म्हणजे काय? जेव्हा लोखंड आहे तो लोखंड कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो? जो लोखंड आहे Fe आयर्न, जो लोखंड आहे तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. ऑक्सिजन आणि वॉटर दोन्ही पाहिजे. ऑक्सिजन आणि वॉटर दोन्ही पाहिजे. आपल्याला इथं काय मिळते? Fe2O3.2H2. हे रस्टचा फॉर्म्युला आहे. जे तुम्हाला रस्टिंग लोखंड गंजलेलं असतं की नाही ते हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड मिळतं. बॅलन्स रिॲक्शन आहे ते मी बॅलन्स करते. 2Fe plus 3O2 gives what? Fe2O3 gives what? Fe2O3. इथं 2H2 घेते. ऑक्सिजन बॅलन्स झाले नाही. इथं 4 आयन घेते. इथं 2Fe2O3 घेते. 3 2 जा 6, 3 2 जा 6, 2 2 जा 4. बॅलन्सिंग कडे ते लक्ष देऊ नका. मी तर फक्त केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज हा म्हणते. फिजिकल चेंज म्हणजे शेप साईज चेंज होणं किंवा स्टेट चेंज होणं, सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस चेंज होणं. पण केमिकल चेंज, फिजिकल चेंज म्हणजे ते. केमिकल चेंज म्हणजे काय? एखाद्या सबस्टन्सचा स्ट्रक्चर चेंज होणं, इंटरनल स्ट्रक्चर चेंज होणं, कंपाऊंडचं स्ट्रक्चर चेंज होणं. एक कंपाऊंड होता तर तो कंपाऊंड दुसऱ्या कंपाऊंडमध्ये काय झाला? कन्वर्ट झाला किंवा दोन ते 3 एलिमेंट दुसऱ्या कंपाऊंड बरोबर फॉर्म होऊन एखादे कंपाऊंड फॉर्म केले. दॅट आर विथ चेंज केमिकल चेंज. आपल्या अराउंड खूप सारे केमिकल चेंज होत असतात. रायपनिंग ऑफ रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे काय? पिकणं. कशाचं पिकणं? फळाचं पिकणं. रिव्हर्स गेट टाकू शकता का रे? रस्ट झालेला आयन परत आहे तसा आयन म्हणून कन्वर्ट करू शकतो? नो. लॅक्टिक ऍसिड. कर्ड दुधापासून दही बनवलं पण दह्यापासून दूध बनवू शकतो का? नो. मग आपण काय म्हणू शकतो? केमिकल चेंज हे कसे आहेत? तर इरिव्हर्सिबल आहे. केमिकल चेंज हे कसे असतात? तर इरिव्हर्सिबल असतात. पण फिजिकल चेंजेस काय असतात? तर रिव्हर्सिबल असतात. फिजिकल चेंजेस काय असतात? तर रिव्हर्सिबल असतात मोस्टली. लक्षात येते का बघा? सो हिअर द
change is a state in a change or a shape. Change in a state or a shape or a size. मोठा होता छोटा झाला, गोल होता स्क्वेअर मध्ये झाला, एवढंच. हा काय आहे तर फिजिकल चेंज. केमिकल चेंज मध्ये काय झालं, एखादी केमिकल रिॲक्शन घडली आणि त्यामधला कंपाऊंड, एक कंपाऊंड काय झाला दुसऱ्या कंपाऊंड मध्ये काय झाला कन्वर्ट झाला, त्याला आपण कोणता चेंज म्हणतो तर केमिकल चेंज म्हणतो. मग कडलिंग ऑफ मिल्क, रस्टिंग ऑफ आयर्न, देन रायपनिंग ऑफ फ्रूट, फोटोसिंथेसिस, हे सगळे जे काय आहेत हे सगळे कोणते चेंजेस आहेत तर केमिकल चेंजेस आहेत. हे सगळे चेंजेस कोणते चेंजेस आहेत तर हे सगळे चेंजेस केमिकल चेंजेस. हे सगळे चेंजेस कोणते चेंजेस आहेत तर हे सगळे चेंजेस केमिकल चेंजेस. कोणते चेंजेस आहेत केमिकल चेंजेस आहेत. आता नेक्स्ट पॉइंट जो आपण बघणार आहे तो टाइप्स ऑफ रिॲक्शन बघणार आहे. नेक्स्ट पॉइंट जो आपण बघणार आहे तो कोणता बघणार आहे तर टाइप्स ऑफ रिॲक्शन. मग आता रिॲक्शन जे आहे हे बघा, इथं मी असं नाही म्हटलं की हे जे रिॲक्शन आहेत हे ऑर्गॅनिक कंपाऊंड साठीच आहेत किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठीच आहेत असं मी म्हणत नाहीये. आता ज्या काही मी तुम्हाला रिॲक्शनचे टाइप्स दाखवणार आहेत मी असं नाही म्हटलं की हे ऑर्गॅनिक साठीच आहेत किंवा इनऑर्गॅनिक साठीच आहेत. कंपाऊंड्स क्लासिफाय करतो दोन टाइप मध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे, पण ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत हे ओव्हरऑल आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी पण आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठी पण आहेत. 2 ते 3 एलिमेंट्स कंबाईन होऊन दुसरा कंपाऊंड फॉर्म करतायत किंवा एखादा कंपाऊंड डिकंपोज होऊन काय फॉर्म करतोय एलिमेंट्स फॉर्म करतोय. काय फॉर्म करतोय एलिमेंट्स फॉर्म करतोय. तर इथं बघा टाइप्स ऑफ रिॲक्शन कोण आहे तर टाइप्स ऑफ आपण काय बघूया तर रिॲक्शन. आता टाइप्स ऑफ रिॲक्शन मध्ये कोणते कोणते रिॲक्शन्स असतात बघा, हे आपण 10th ला शिकलेले मी रिॲक्शन्स दाखवते तुम्हाला. कॉम्बिनेशन रिॲक्शन, टाइप्स ऑफ रिॲक्शन मध्ये कोणते कोणते रिॲक्शन येतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड आहे डिकंपोजिशन रिॲक्शन, कोणती रिॲक्शन डिकंपोजिशन रिॲक्शन, नेक्स्ट डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, कोणती रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, परत आणि कोणती तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, परत कोणती तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. These are how many types of reactions? 4 types of reactions we are going to discuss. Now type of reaction हा कशावर डिपेंड राहतो तर टाइप ऑफ रिॲक्शन हा डिपेंड राहतो नेचर ऑफ रिॲक्टंट आणि नंबर ऑफ रिॲक्टंट्स. त्या रिॲक्टंटचा नेचर कसा आहे आणि नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत, 1 आहे 2 आहे 3 आहे ह्यावर. मग सगळ्यात पहिला कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं बघा, इन कॉम्बिनेशन रिॲक्शन 2 रिॲक्टंट्स कंबाईन टुगेदर, 2 or more reactant combines together to form a single product. यामध्ये बघा 2 or more reactant, 2 or more reactant combine together and form what they form and form single product. And form single product. बघा मी काय म्हटलं, व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय होतं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि काय फॉर्म करतात तर सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात. काय फॉर्म करतात सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात. ह्या रिॲक्शन्सला आपण काय म्हणतो तर कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग ह्याचं एक्झाम्पल बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल काय असते बघा, carbon in the solid state plus O2 in the gaseous state gives what, CO2 in the gaseous state. Carbon in the solid state plus O2 in the gaseous state gives what, CO2 in what, gaseous state, that is carbon dioxide. That is what, carbon dioxide. मग इथे काय म्हटलं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतात. त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो तर कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो. त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो तर कॉम्बिनेशन काय म्हणतो तर रिॲक्शन म्हणतो.
ठीक आहे, हा आहे C plus O2 gives CO2. ठीक आहे, 2H2 plus O2 gives what? 2H2O water. परत दोन रिॲक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट काय केले, फॉर्म केले. तर ह्याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण? कॉम्बिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन म्हणतो? कॉम्बिनेशन रिॲक्शन. नेक्स्ट 2Mg plus O2 gives what? 2MgO. दोन रिॲक्टंट कंबाईन होऊन काय फॉर्म केलं? सिंगल प्रोडक्ट फॉर्म केलं. आणि एक बघा CH2 double bond CH2 plus H2 gives what? CH3 single bond CH3. CH2 double bond CH2 plus H2 in presence of ranitidine. त्याला काय केलंय? हीट. in presence of ranitidine त्याला काय केलंय? हीट. So CH2 double bond CH2 plus H2 in presence of ranitidine gives what? CH3 single bond CH3. हा जो होता हा इथीन आहे, हा हायड्रोजन गॅस बरोबर रिॲक्ट होऊन काय देतो? इथेन. कॉम्बिनेशन रिॲक्शनचा मीनिंग काय म्हटलं मी? कॉम्बिनेशन रिॲक्शन्स आर दोज रिॲक्शन इन विच दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट काय होतात? कंबाईन होतात आणि तुम्हाला काय मिळतं? तर सिंगल प्रोडक्ट मिळतो. काय मिळतो? सिंगल काय मिळतो? तर प्रोडक्ट मिळतो. काय मिळतो? सिंगल प्रोडक्ट मिळतो. ह्याला आपण कोणते रिॲक्शन्स म्हणतो? तर कॉम्बिनेशन रिॲक्शन्स म्हणतो. कोणते रिॲक्शन्स म्हणतो? कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. मग ठीक आहे, मग डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असेल? मग डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असेल सांगा? हे डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट नंतर लिहून आणि परत एक्सप्लेन करते. सांगा डिकंपोजिशन रिॲक्शन. डिकंपोजिशन रिॲक्शन म्हणजे कोणती रिॲक्शन असेल सांगा? कॉम्बिनेशन म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट देतो. काय देतो? सिंगल प्रोडक्ट देतो. डिकंपोजिशन त्याचं उलट, when the reactant is broken down or it is decomposed, and form two or more product. From what? Two or more product from react. From a single react. From a which reactant? From a single reactant. एका single reactant पासून बघा, when the reactant is broken down or it is decomposed and forms two or more product and forms a single reactant. From a single reactant. ह्याचं मीनिंग काय बघा? फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट. हा बघा कॅल्शियम कार्बोनेट आहे CaCO3. ह्या CaCO3 कशामध्ये कन्वर्ट होतो? CaO plus CO2 कार्बन डायऑक्साइड. म्हणजे एक सिंगल रिॲक्टंट आहे, तो सिंगल रिॲक्टंट ब्रेकडाऊन झाला किंवा डिकंपोज झाला आणि काय फॉर्म केला? तर दोन प्रोडक्ट्स फॉर्म केले. दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट काय केले? फॉर्म केले. त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? तर डिकंपोजिशन रिॲक्शन. त्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो? तर डिकंपोजिशन रिॲक्शन. आणि एक्झाम्पल घेते 2MgO. ह्याला हीट केलं तर आपल्याला मिळतं 2Mg plus O2 इन द गॅसेस. एक सिंगल रिॲक्टंट ब्रेकडाऊन होऊन काय दिला? दोन प्रोडक्ट दिले. When a single reactant break down and give two or more product, it is called as decomposition reaction. ह्याचं मीनिंग काय? एक सिंगल रिॲक्टंट ब्रेकडाऊन केल्यानंतर ना तो काय करतो? एक सिंगल रिॲक्टंट ब्रेकडाऊन झाल्यानंतर ना काय करतो? दोन किंवा दोनपेक्षा काय फॉर्म करतो? जास्त प्रोडक्ट फॉर्म करतो. डिकंपोज होतो वेगवेगळ्या सबस्टन्सेस मध्ये. त्याला आपण काय म्हणतो? तर डिकंपोजिशन रिॲक्शन. इथं बघा आणि रिॲक्शन येते CH3 single bond CH3 in presence of acid it gives what? CH2 double bond CH2 plus H2 in the gaseous
गॅशियस स्टेट और आणि एक रिएक्शन लिहिते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH when it is heated in presence of concentrated sulfuric acid it gives what CH2 double bond CH2 plus H2 it gives CH2 double bond CH2 plus H2 म्हणजे काय हा सिंगल इथिल अल्कोहोल होता हा इथिल अल्कोहोलने काय दिलं इथिन आणि काय दिलं वॉटर हा सिंगल इथिल अल्कोहोल जो होता तो इथिल अल्कोहोलने काय दिलं इथिन आणि काय दिलं तर वॉटर इथिन आणि काय दिलं वॉटर बघा a single reactant breakdowns and give product a single reactant breakdowns and give product a single reactant breakdowns and give product a single reactant breakdowns and gives product two or more product this is called as decomposition reaction याला कोणती रिएक्शन म्हणतो decomposition reaction कॉम्बिनेशन म्हणजे काय दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट कंबाईन होतात आणि सिंगल प्रोडक्ट फॉर्म करतो त्याचं उलट म्हणजे कोणतं डिकंपोजिशन रिएक्शन ज्यामध्ये काय होतं की सिंगल रिएक्टंट ब्रेकडाऊन होतं आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त काय होतात तर प्रोडक्ट फॉर्म होतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त काय फॉर्म होतात प्रोडक्ट ह्याला आपण कोणते रिएक्शन म्हणतो डिकंपोजिशन हे समजलंय का बघा नेक्स्ट मग डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट सांगते नेक्स्ट मग डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट सांगते ओके आता नेक्स्ट रिएक्शन बघा डिस्प्लेसमेंट रिएक्शन कोणती रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय बघा की डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतो एखादा कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये लेस रिएक्टिव्ह आयन आहे त्या लेस रिएक्टिव्ह आयन च्या जागी मोर रिएक्टिव्ह आयन काय होतं सबस्टिट्यूट होतो त्याच्या जागी येतो त्याला आपण काय म्हणतो तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन द रिएक्शन इन विच less reactive ion of a compound less reactive ion of a compound is replaced by more reactive ion of element is replaced by more reactive ion of element element चा ion form होतो this is called displacement reaction this is called what this is called displacement reaction या रिएक्शनला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन या रिएक्शनला आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट रिएक्शन The reaction in which less reactive ion of a compound is replaced by more reactive ion of an element. This is called as displacement reaction. असं का म्हटलं हेच बघा. कॉपर सल्फेट घेते. CuSO4 हा कॉपर सल्फेट घेते. ठीक आहे. हा कॉपर सल्फेट जर मी झिंक ला बरोबर रिॲक्ट केला हा कॉपर सल्फेट ॲक्वस स्टेट मध्ये असतो आणि झिंक हा सॉलिड स्टेट मध्ये. एक लक्षात घ्या हा कॉपर सल्फेट जो फॉर्म झाला आहे हा Cu2+ आहे आणि SO4 काय आहे 2 काय आहे मायनस ठीक प्लस झिंक इन द कोणत्या स्टेट मध्ये आहे सॉलिड स्टेट मध्ये तर होतंय काय बघा मी सांगते तुम्हाला कॉपर 2+ हा लेस रिॲक्टिव्ह आयन आहे आणि झिंकचा जो आयन असणार आहे कोणता आयन असणार आहे झिंकचा जो आयन असणार आहे तो काय असणार आहे मोर रिॲक्टिव्ह तो काय असणार आहे मोर रिॲक्टिव्ह असणार आहे मग हा झिंक जो सॉलिड स्टेट मध्ये तो मी असा काय लिहिते हे बघा झिंकची पण ऑक्सिडेशन स्टेट सेम असते Zn2++ काय असते तर 2 इलेक्ट्रॉन Zn2++ 2 इलेक्ट्रॉन तर काय म्हटलं मी less reactive ion is replaced by more reactive ion of an element झिंक हा एलिमेंट आहे ह्याचा आयन म्हणजे Zn2+ पण Zn2+ कसा फॉर्म झाला तर 2 इलेक्ट्रॉन काय झाले लूज झाले तर झिंक हा कोणाच्या जागी येतो कॉपरच्या जागी हा लेस रिॲक्टिव्ह आणि झिंक काय आहे मोर रिॲक्टिव्ह मग झिंक हा कोणाच्या जागी आला कॉपरच्या जागी मग
कॉपर हा कोणाच्या जागी गेला, झिंकच्या जागी. जर झिंक हा कॉपरच्या जागी आला, मग झिंक कसा आला, Zn2+ आला. मग Zn2+ जर कोणाच्या जागी आला, कॉपरच्या जागी आला, तर इथं बघा काय झालं, Zn2+ कॉपरच्या जागी आला तर Zn2+ प्लस SO4 काय झालं 2 प्लस कॉपर 2 प्लस इथं काय आलंय 2 इलेक्ट्रॉन्स. समजून घ्या, खालची रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वरचीच रिएक्शन पाहिजे डिस्प्लेसमेंट दाखवायला, पण ऍक्च्युली लेस रिएक्टिव्ह मोर रिएक्टिव्ह झालं काय हे समजायला पाहिजे ना. आतापर्यंत आपण असंच शिकतो, हा असं झालं तसं झालं, काय झालं ते तरी समजून घेऊया. CuSO4 आहे, Cu2+ SO4 2- आहे. आणि झिंक जो आहे तो काय करतो, मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे तो रिएक्टिव्ह एलिमेंट, मोर रिएक्टिव्ह आयन ऑफ एलिमेंट, तो एलिमेंट 2 इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. ठीक आहे. मग Zn2+ च्या जागी Cu2+, म्हणजे सॉरी Cu2+ च्या जागी कोण होतं, झिंक, आणि ह्याच्या जागी काय आला, हा ठीक आहे रिप्लेस झाला. मला सांगा Cu2+ 2 इलेक्ट्रॉन, जर कॉपरनी 2 इलेक्ट्रॉन घेतले तर तो In2 कशामध्ये कन्वर्ट होणार, ऍटम मध्ये. जर एखादा आयन आहे त्यानं जेवढे इलेक्ट्रॉन दिलेत त्यानं तो घेतले तर तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ऍटम मध्ये. म्हणजे ते लिहिणार काय, Zn2++ SO4 काय देणार आहे, झिंक सल्फेट. काय देणार आहे, झिंक सल्फेट प्लस काय येणार आहे तर कॉपर इन सॉलिड स्टेट. मग दिसताना आपल्याला डिस्प्लेसमेंट अशी दिसली की झिंकच्या जागी काय झाला, कॉपर आला आणि कॉपर त्या झिंकच्या जागी गेला. पण ऍक्च्युली डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, तर लेस रिएक्टिव्ह मेटलला मोर रिएक्टिव्ह मेटल काय करतो, रिप्लेस करतो त्याच्या आयोनिक स्टेट्समध्ये. ह्याला कोणती रिएक्शन्स म्हणतो तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन्स म्हणतो. ह्याला कोणती रिएक्शन्स म्हणतो तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. बघा आता परत मी तर कॉपर लिहिला, कॉपर सल्फेट प्लस Fe जरी लिहिला तर Fe मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर आहे. परत सेम सॉलिड स्टेट मध्ये काय होणार आहे, आयन सल्फेट प्लस काय मिळणार आहे, कॉपर इन मिड स्टेट सॉलिड स्टेट, म्हणजे डिस्प्लेस झाला. काय झाला, डिस्प्लेस झाला. काय झाला, डिस्प्लेस झाला. आयनच्या जागी कॉपर आला आणि कॉपरच्या जागी काय आला, आयन आला. परत ही पण रिएक्शन लिहू शकतो. FeSO4 प्लस झिंक जर लिहिलं तर आयनच्या जागी झिंक, झिंकच्या जागी आयन. Zn सल्फेट, झिंक सल्फेट प्लस मोर रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह मेटलला काय केला तर रिप्लेस केला. काय केला, रिप्लेस केला. The reaction in which less reactive ion of a compound is replaced by more reactive ion of an element, this is called as which reaction, this is called as displacement reaction. कोणते रिएक्शन्स म्हणतो आपण याला, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. काय म्हणतो आपण याला, डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. नेक्स्ट बघा, ही रिएक्शन रब करते मी तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन एक्सप्लेन करते. कोणती एक्सप्लेन करते, डबल डिस्प्लेसमेंट. और डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय बघा, डबल डिस्प्लेसमेंट reaction. Now what is double displacement reaction? The reaction in which ions, मध्ये ions positively charged असतात किंवा negatively charged असतात. The reaction in which ions of reactant are displaced, म्हणजे त्याच्या जागी हा आणि ह्याच्या जागी हा, is displaced. The reaction in which ions of reactants are displaced म्हणण्यापेक्षा exchange लिहिते. The reaction in which ions of reactant are exchanged to form what? To form precipitate. To form precipitate is called what? Is called double displacement reaction. Is called what? Double displacement reaction. बघा मी काय म्हटलं, the reaction in which ions of reactant चे ions काय होतात,
एक्सचेंज होतात, रिप्लेस होतात, सबस्टिट्यूट होतात, एक्सचेंज होतात टू फॉर्म अ प्रेसिपिटेट इज कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्या रिॲक्शनला आपण कसली रिॲक्शन म्हणतो तर डबल डिस्प्लेसमेंट काय म्हणतो तर रिॲक्शन म्हणतो. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा एक्झाम्पल बघा. K2Cr2O7 प्लस VaSO4 ही जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय असते बघा. K2 प्लस म्हणजे हा 2K प्लस असतो. Cr2O7 जो असतो कसा असतो, Cr2O7 काय असतो तर 2 मायनस. हे पाठ करायचे ना. आता मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला आयन्स आणि त्यांचे कंबाइंड कॅटायन म्हणजे कंबाइंड आयन्स असतात त्यांची व्हॅलेन्सीज पण मी तुम्हाला लिहून देते, ते पाठ करायचे डायरेक्टली. ओके. 2K प्लस प्लस Cr2O7 2 मायनस असतं. Va काय असतं 2 प्लस असतं आणि SO4 काय असतं तर 2 मायनस असतं. तर इथं मी म्हटलं आयन्स आर एक्सचेंज्ड. आयन्स काय होतात एक्सचेंज. हे बघा ह्याची व्हॅलेन्सी 2 आहे, ह्याची पण व्हॅलेन्सी काय आहे 2 आहे. तर हा Cr2O7 च्या जागी SO4 येतो आणि SO4 च्या जागी काय होतं Cr2O7 येतं आणि काय होतं तर पोटॅशियम सल्फेट हा प्रेसिपिटेट फॉर्म होतो. म्हणजे काय बघा हा 2K प्लस आहे, SO4 इथं आला हे बघा 2K प्लस आता काय मिळणार आहे SO4 2 मायनस प्लस बॅरियम Ba2 प्लस आहे त्याच्या जागी काय येणार आहे तर Cr2O7 2 मायनस. काय मिळणार आहे Cr2O7 काय मिळणार आहे तर 2 मायनस मिळणार आहे. तर काय झालं सांगा मला इथं, काय झालं सांगा मला इथं. हे बघा K2 चा मी कसं लिहिलं 2K प्लस, Cr2O7 2 मायनस आहे, Ba2 प्लस आहे, SO4 2 मायनस आहे. मी म्हटलं की द रिॲक्शन इन विच आयन्स ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचे आयन एक्सचेंज होतात. मग पॉझिटिव्ह आयन असतात किंवा नेगेटिव्ह आयन्स असतात ते एक्सचेंज झाले. Cr2O7 2 मायनस च्या जागी SO4 आणि SO4 च्या जागी Cr2O7 काय आले 2 मायनस आले. तर इथं 2K प्लस SO4 2 मायनस फॉर्म झाला म्हणजे K2SO4 फॉर्म झाला. हा प्रेसिपिटेट आणि BaCr2O7 हा कंपाऊंड फॉर्म. काय झालं तर रिॲक्शन इन विच आयन्स ऑफ रिॲक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट इज कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट काय म्हणतो तर रिॲक्शन म्हणतो. कोणती रिॲक्शन म्हणतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इथं बघा परत आणि एक रिॲक्शन लिहिते KNO3 काय लिहिते KNO3 प्लस काय लिहिते Na काय लिहिते Cl. आता KNO3 ला K प्लस असतो आणि NO3 काय मायनस असतो, Na प्लस असतो आणि Cl काय असतो मायनस. मग NO3 च्या जागी Cl गेला आणि Cl च्या जागी NO3 गेला. NO3 मायनस च्या जागी Cl गेला आणि Cl च्या जागी NO3 गेला तर आपल्याला काय मिळणार आहे KCl प्लस NaNO3 सोडियम नायट्राइट. हा KCl प्रेसिपिटेट फॉर्म झाला. काय फॉर्म झाला प्रेसिपिटेट फॉर्म झाला, दिस पोटॅशियम क्लोराइड फॉर्म झाला. मग ह्या रिॲक्शन्सला आपण कसली रिॲक्शन्स म्हणतो तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. कोणते रिॲक्शन्स म्हणतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन समजले का बघा. द रिॲक्शन इन विच लेस रिॲक्टिव्ह आयन is replaced by more reactive ion of an element is called as what displacement reaction. And the reaction in which ions of reactants, reactants चे कोण रिप्लेस होतात ions रिप्लेस होतात. reactants of ions are replaced so as to form precipitate. काय फॉर्म करणे प्रेसिपिटेट. आता तुम्हाला एवढं तर माहित असायला पाहिजे आहे, असं मी माहित नसेल तर समजून घ्या. प्रेसिपिटेट असेल तर आपण डाऊनवर्ड एरो देतो, प्रेसिपिटेट असेल तर आपण काय देतो डाऊनवर्ड एरो देतो. काय देतो डाऊनवर्ड एरो देतो. ह्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो तर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. मग ह्यामध्ये आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये परत रिॲक्शन्स बघू, पण हे सगळे ऑर्गॅनिकलाही अप्लाय होतात आणि इनऑर्गॅनिकला पण काय होतात तर अप्लाय होतात. ऑर्गॅनिकलाही अप्लाय होतात आणि इनऑर्गॅनिकला पण काय होतात तर अप्लाय होतात. ह्या रिॲक्शन्सला आपण सगळे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स घ्या. त्यासाठी हे 4 टाइप ऑफ रिॲक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. डिस्प्लेसमेंट,
डिकम्पोजिशन कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि कोणती तर डबल डिस्प्लेसमेंट आणि कोणती तर डबल डिस्प्लेसमेंट. आता आणि एक रिॲक्शन, एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स. कोणते रिॲक्शन्स? एक्झोथर्मिक रिॲक्शन्स आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स. आता एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स म्हणजे काय असतात बघा, तुम्ही सांगा मला. इट इज नॉट अ टाइप ऑफ रिॲक्शन बट इट इज जस्ट वी कॅन से मोर, म्हणजे रिॲक्शन्स मध्ये पण फर्दर क्लासिफिकेशन आपण जसं करतो तसं एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन्स हे तुम्हाला माहित असतील. सांगा मला सांगा, म्हणजे मला ऐकू येणार नाही पण तुम्हाला तर माहित असेल ना काय असतील. What are exothermic or endothermic reactions? What is exothermic or endothermic reaction? Tell me. आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन ही कसली रिॲक्शन आहे म्हणून म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. द रिॲक्शन in which heat is given out. The reaction in which heat is given out, it is called as which reaction? Exothermic reaction. or the reaction in which heat is evolved. म्हणजे heat बाहेर पडते, heat is evolved, ह्याला आपण काय म्हणतो तर एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. कोणती रिॲक्शन म्हणतो? एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय असेल रे बाळांनो? एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय असेल सांगा? द रिॲक्शन in which heat is absorbed, the reaction in which heat is absorbed is called what? Endothermic reaction. अशी रिॲक्शन ज्यामध्ये हीट इव्हॉल्व होते, अशी रिॲक्शन ज्यामध्ये हीट काय होते? इव्हॉल्व होते, ती एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता ह्याचा एक्झाम्पल म्हटलं तर कॅल्शियम कार्बोनेट आहे ना, ह्याला फक्त तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड इव्हॉल्व होतं. चुना पाण्यामध्ये मिक्स करा, चुना पाण्यामध्ये मिक्स केलं की तुम्हाला हीट बाहेर पडते. चुना ते कधी बघा, चुना आता तर मोस्टली कसं चुन्याचं ते पाणी देत नाही, पहिला भिंतीला चुन्याचं पाणी म्हणजे चुनाचं पाणी बनवायचे आणि करायचं. मग त्या काय करायचे, मोठे मोठे ढेप असतात ना चुन्याचे, ते काय करायचे पाण्यामध्ये टाकायचे आणि फिरवायचे लकडीनं वगैरे. का तर त्यामध्ये काय व्हायचं की हा कॅल्शियम कार्बोनेट हा रिॲक्ट होऊन काय द्यायचा, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट किंवा ही अशी रिॲक्शन लिहिते. आणि एक ह्याची सेम रिॲक्शन लिहिते, कॅल्शियम ऑक्साईड जेव्हा आपण H2O बरोबर रिॲक्ट करतो तेव्हा आपल्याला CaOH ट्वाइस मिळतं आणि त्यावेळी हीट काय होते, बाहेर पडते. मग ज्या केसेसमध्ये हीट बाहेर पडते, ज्या केसेसमध्ये हीट बाहेर पडते ही कोणते रिॲक्शन्स आहेत तर एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. ज्या केसेसमध्ये हीट बाहेर पडते हे कोणते रिॲक्शन्स आहेत? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आणि ज्या केसेसमध्ये हीट एब्झॉर्ब होते, आता ही सेम रिॲक्शन जर मी रिव्हर्स केली, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड मध्ये जर कार्बन डायऑक्साईड मिक्स केलं तर त्याला मला हीट द्यावी लागते. ह्या दोघांना रिॲक्ट होऊन कॅल्शियम कार्बोनेट होण्यासाठी मला हीट द्यावी लागली. ज्या केसमध्ये मला हीट द्यावी लागते ती रिॲक्शन कोणची आहे तर एंडोथर्मिक रिॲक्शन. अशा रिॲक्शन ज्यामध्ये हीट काय होते, ॲब्झॉर्ब होते. ही सेम रिॲक्शन जर मी उलटी लिहिली, कॅल्शियम हायड्रोक्साईड आहे, ह्या कॅल्शियम हायड्रोक्साईडला हीट दिली तर हा काय देतो तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस काय देतो तर H2O. बघा, म्हणजे ज्या रिॲक्शन्स फॉरवर्ड डिरेक्शनला एक्झोथर्मिक असल्या तर रिव्हर्स घेतली, त्यांची उलटी घेतली तर ते काय असतात, एंडोथर्मिक. द रिॲक्शन्स इन विच फॉरवर्ड डिरेक्शन जर ते एक्झोथर्मिक असले तर बॅकवर्ड डिरेक्शनला ते एंडोथर्मिक असतात. आणि रिॲक्शन जी, हे बघा, ही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला एंडोथर्मिक असेल, ह्याचं रिव्हर्स घेतलं तर काय असणार आहे, एक्झोथर्मिक. म्हणजे जर ह्या म्हणजे CaCO3 CaO प्लस CO2 प्लस हीट बाहेर देत असेल तर CaO प्लस CO2 प्लस हीट दिलं तर ती काय होते, CaCO3 काय होते, फॉर्म होते. एवढं सांगायचं.
The reaction in which heat is evolved is called as exothermic reaction and the reaction in which heat is absorbed is called as endothermic reaction. जेव्हा कधीही तुम्हाला ॲरोवरती हीट दिसते तर ती एंडोथर्मिक रिॲक्शन कन्सिडर करा आणि ज्यावेळी तुम्हाला असं हीट बाहेर पडली असं दाखवले ते काय कन्सिडर करा, एक्झोथर्मिक रिॲक्शन कन्सिडर करा. कोणते रिॲक्शन कन्सिडर करा, एक्झोथर्मिक रिॲक्शन कन्सिडर करा. इथंपर्यंत रिॲक्शन समजलेत का बघा. आता अजून आपल्याला खूप पॉईंट्स त्यामध्ये बघायचे आहेत. एवढं समजलंय का बघा.